नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीला 39 जागा तर मवियाला 9 जागा. टाइम्स नाव मॅट्रिक्सचा नवा सर्व्हे समोर. टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या सर्व्हेनुसार एनडीएला 366 जागा मिळण्याचा अंदाज तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज. सर्व्हे काही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबत जाण्याची. गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या सर्व्हेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल. सर्व्हे वगैरे काय बोलता, ओपिनियन पोल आल्यानंतर ईव्हीएम सेट केले जातात, राऊतांचा आरोप. लोकसभेला 400 जागा जिंकण्याचा दावा करताय, मग मोदींना काँग्रेसची भीती का? सातत्याने नेहरूंवर टीका का? मोदी मणिपूर काश्मीरी पंडितांवर का बोलत नाहीत? संजय राऊतांचा मोदींना खोचक सवाल. देवेंद्र फडणवीस हतबल झालेत. अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता, त्यांच्या हातून सर्व काही निघून गेलंय, अंबादास दानवेंची टीका. अकेला फडणवीस ही काफी है, हे आता समजलं असेल. राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नितेश राणेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर. राज्यसभेसाठी मवियाकडे 32 मतं, त्यामुळे एका जागेवर सामाजिक क्षेत्रामधील व्यक्तीला पाठवण्याची आमची भूमिका, संजय राऊतांचं वक्तव्य. मिलिंद देवरांनंतर काँग्रेसला आणखीन एक धक्का. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींचा राजीनामा. गेल्या 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण तर 10 तारखेला पक्षप्रवेश होण्याची शक्यता. बाबा सिद्दीकी पक्षातून गेले म्हणून जनाधार गेला नाही, तर अजित पवारांचा स्वतःचा पक्ष असला तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले. वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका. नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. कुणाल राऊतांवर कारवाई करण्याची मागणी. सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कारवाईची मागणी. मवियात सहभागी होण्याबद्दल वंचित आघाडी आजच मसुदा देणार. मवियासोबतच्या बैठकीमध्ये वंचितनं मांडले होते 25 मुद्दे. इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये एकत्र बैठक होणार. बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार. याच महिन्यामध्ये ही बैठक होण्याची शक्यता. फेब्रुवारी महिन्यातच इंडिया आघाडीची सभा होण्याची शक्यता. मुंबईमध्ये सभा व्हावी यासाठी महाराष्ट्रामधील नेत्यांचे प्रयत्न. सूत्रांची माहिती. तर सोनिया गांधी सभेला उपस्थित राहण्याची शक्यता. भाजपा मनसे युतीवर पत्रकारांचा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न. फडणवीसांनी उत्तर देणं टाळलं. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची 2 दिवसांपूर्वी भेट. पंकजा मुंडेंशी इतर राजकीय विषयांवर चर्चा. राज्यसभेसंदर्भात चर्चा झाली नाही. पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. भुजबळ राजीनामा देणार नाहीत, दुसऱ्यांचे राजीनामे घेणारे आहेत. जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका. तर भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगे पाटलांची मागणी. तुम्ही 3 वेळा आमचं आरक्षण मिळवून दिलं नाही, आता काही झालं तरी मंडेला आयोगाला चॅलेंज करणारच, जरांगे पाटलांचा ओबीसी नेते आणि भुजबळांना इशारा. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार. मंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करणार. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला विरोध केल्यानं मराठा मोर्चा आक्रमक. बीडमध्ये मनोज सरांगींचा चलो मुंबईचे बॅनर फाडल्यानं तणाव. पिंपळनेर गावामध्ये मराठा समाज आक्रमक. बीड नाथापूर मुख्य रस्त्यावर मराठा संघटनांचा रास्ता रोको. बॅनर फाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. साताऱ्यातून डॉक्टर अतुल भोसलेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी. भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. जयकुमार गोरेंच्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसलेंची अडचण होण्याची शक्यता. काटोलमध्ये काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांचे संघर्ष. आता काकांचे नाही तर पुतण्यांचे दिवस. अनिल देशमुखांचा पराभव नक्की होणार, आशिष देशमुखांचा दावा. वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी. आज पुन्हा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस. आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत, मोरे वसंत. वसंत मोरेंचं व्हॉट्सअप स्टेटस. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या काळजामध्ये अजितदादांनी कट्यार खुपसली. अनेक घरं फोडणाऱ्या पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची शरद पवारांवर टीका. रोहित पवार वकिलांमार्फत ईडीला कागदपत्र पाठवणार. रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी. बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणामध्ये चौकशी. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर. जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा. महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा धंगेकरांवर आरोप. राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारी. सरकारी वकील कोर्टामध्ये हजर न राहिल्यानं सुनावणी पुढे ढकलली. राज्यसभा निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत.
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिल सदस्यपदी हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती. केंद्रीय मंत्री अमित शहांकडून हर्षवर्धन पाटील यांची निवड. अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो, प्रणिती शिंदेंची मुस्लिम बांधवांना भावनिक साथ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. विविध विकास कामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सलग चौथ्या दिवशी संजय राऊतांकडून गुंडाचा फोटो ट्विट. मुख्यमंत्र्यांकडून उत्साहात गुंडाचं स्वागत. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. राऊतांची टीका. नागपूरच्या काटोलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चाय पे चर्चा. गावच्या टपरीवरील चहा पीत फडणवीसांचा नागरिकांशी संवाद. देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाकडून गुंडांचे पक्षप्रवेश सुरू. संजय राऊतांची शिंदे आणि फडणवीसांवर टीका. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर. संध्याकाळी 6 वाजता कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. पोलीस क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला गुंडांकडून केराची टोपली. आयुक्तांनी तंबी देऊनही गुंडांकडून रील्स शेअर. गुंड निलेश घायवळचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल. नागपूर शहरामधील 317 गुंडांची परेड. नवीन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासमोर परेड. कायदा हातात घेतल्यास कारवाई होणार, आयुक्तांचा इशारा. बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का. युवा उद्योजक रोहन गायकवाड यांचा 500 कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश. नागपूरमध्ये गाव चलो अभियानाअंतर्गत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. शेकाप, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. पंतप्रधान मोदींना राजघराण्याच्या वतीनं शिवसन्मान राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. उदयनराजेंकडून 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. जळगावच्या रावेरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. नगरपालिका, पंचायत समिती, तहसीलच्या कामाचा घेतला आढावा. पुण्यात युवक काँग्रेसची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल. पोलिसावर हात उचलणाऱ्या आमदाराचा सत्कार करण्यासाठी गृहमंत्री येत आहेत, अशा आशयाच्या पोस्ट. पुण्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस. देवेंद्र फडणवीसांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यास मनाई. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद. बैठक घेण्याबाबत आश्वासन. मात्र बैठकीची तारीख निश्चित होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची आंदोलकांची भूमिका. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वकिलांच्या न्यायासाठी अॅडव्होकेट अभिजित खोत यांचं लाक्षणिक उपोषण. वकिलांना भत्ता, आरोग्य विम्याची सुविधा देण्याची मागणी. सोलापूरच्या लौळ गावातील लोकरे परिवारामधील तब्बल 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र. मराठा समन्वयका समवेत आनंदोत्सव साजरा. नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे टाळकी ज्वारीच्या पिकाला बहर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नांदेडमध्ये सेंद्रिय शेतीतून गावरान चिकूची लागवड. शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न. नांदेडमध्ये एकयू प्रगतीच्या कापसाची किमान हमी दरानं खरेदी सुरू. शेतकऱ्यांना नजीकच्या सीसीआय केंद्रावर कापूस विक्री करण्याचे कापूस उत्पादक महासंघाचं आवाहन. अमरावतीमध्ये अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 358 कोटींचा निधी मंजूर. वाढीव निकषानं शेतकऱ्यांना मदत मिळणार. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा 30 ते 40% संत्रा पिकाला मृग बहार नाही. शेतकरी आर्थिक संकटात. अहमदनगरच्या राहाता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणारी अनेक वाहनं नादुरुस्त. नागरिकांवर घंटागाडीला धक्का देण्याची वेळ. नागरिकांचा तीव्र संताप. दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बिमस्टेक स्पर्धेमध्ये सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीनं पटकावलं सिल्वर मेडल. स्पर्धेमध्ये बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड देशातील 268 क्रीडापटूंचा सहभाग. पालघरच्या विक्रमगडमधील देहरजे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्याआधीच धरणाचं 40% काम पूर्ण. धरणामुळे साखरे, जांभे, खुडेत गावातील 374 कुटुंब विस्थापित होणार.